प्रश्न क्रमांक 72-113 छापल्याप्रमाणे. माननीय अध्यक्ष महोदय, माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की आपण इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे ज्या आश्रमशाळा चालवतो त्यांना मागील 3 वर्षापासून आपण अनुदान दिलं आहे काय, हा माझा स्पेसिफिक प्रश्न होता. जर आपण मागील 3 वर्षापासून त्यांचं अनुदान स्थगित असेल याचे कारण काय, या प्रश्नाचं उत्तर द्यावं. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी राज्यातील आश्रमशाळांच्या थकीत अनुदानाबद्दलचा प्रश्न विचारला होता. थोडीशी मी त्याच्यामध्ये आकडेवारी जी मान्य सदस्यांनी दिली आहे ती चुकीची आहे. म्हणजे त्याच्यात काही तरतुदी आहेत त्या मी बद्दल सांगू इच्छितो. आकडेवारीमध्ये आपण जे 1137 शाळा असं म्हटलेलं आहे आणि 4.25 लाख विद्यार्थी, तसं वास्तवात नाही आहे. ॲक्च्युली ज्या आहेत ते 977 शाळा आहेत आणि त्यामध्ये निवासी जे विद्यार्थी आहेत ते 1,03,000 आहेत आणि जे अनिवासी आहेत ते जवळजवळ 1,20,000, म्हणजे असं टोटल 2,23,000 आहे. आणि त्यामध्ये असं आहे की ज्या शाळांचं आपण थकीत हे म्हणतायत त्याचं कसं आहे की 3 भागामध्ये हा बेसिकली हे वितरित केलं जाते. एक असते ते शालेय पोषण, म्हणजे विद्यार्थ्यांच्या पोषणाचा विषय असतो. दुसरा असतो तो इमारतीचा भाड्याचा विषय असतो आणि तिसरा असतो तो वेतनाचा विषय असतो. अशा 3 भागामध्ये अनुदान दिलं जाते आणि त्या पद्धतीने त्या आणि यावर्षी जवळजवळ 225 कोटीची तरतूद गेलेली आहे आणि त्यामध्ये म्हणजे आपण मागणी केली होती आणि त्यातली जवळजवळ 180 कोटी रुपये ही आपण ऑलरेडी वितरित, म्हणजे 112 कोटी अगोदर वितरित झालेली आहे आणि कालच जवळजवळ 68 कोटी रुपये त्यामध्ये खात्यामध्ये जमा झाले, ते पण या आठवड्यात ते वितरित होतील. सांगण्याचा उद्देश असा आहे की, एक मिनिट मला बोलू द्या साहेब, माझं पूर्ण होऊ द्या, तुम्ही बोला. माझं उत्तर पूर्ण झाल्यावर तुम्ही बोला. असं आहे की हा जो पूर्ण पोर्शन जो बॅलन्स आहे तो मागच्या 3 वर्षापासून म्हणजे 19-20, 20-21 आणि 21-22 असं त्या काळातला जो होता तो म्हणजे 29 कोटी रुपये 19-20 मध्ये, ज्या काळात आपणच सत्तेत होता. दुसरा होता 20-21 मध्ये ज्यावेळेस 41 कोटी रुपये, त्यावेळेस पण आपणच सत्तेत होता, मान्य विरोधी पक्षनेते त्यावेळेस त्याचे मंत्री होते. त्यानंतर 21-22 मध्ये 71 कोटी, असा या 3 वर्षाचा जवळजवळ 141 कोटी होता. पण मला सांगायला आज आनंद होतो की आमचं सरकार आल्यानंतर त्याच्यातला बराचसा बॅकलॉग आम्ही पूर्ण केलेला आहे आणि जवळजवळ 180 कोटी रुपये आतापर्यंत आम्ही ऑलरेडी ह्या वर्षभरात पेमेंट केलेलं आहे. उरलेल्यासाठी पण तरतूद केलेली आहे, पुरवणी मागणीमध्ये त्याची मागणी केलेली आहे आणि ते पैसे आल्यावरही आम्ही ताबडतोब त्याचं वितरित करू. अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंत्री महोदयांनी वितरित करणार आहेत ते काही फार काही विषय नाही, पण मूळ विषय असा आहे तो अध्यक्ष महोदय, या आश्रमशाळा ज्या आहेत 977 हे दर मार्च मध्ये आपण बजेट करतो आणि त्यानंतर त्यातला बराचसा निधी तुम्हालाही माहित आहे, मलाही माहित आहे, इकडे दादा पण आहेत, माहित नाही या खात्याकडे का ओबीसी खातं खरं म्हणजे अस्तित्वात आल्यानंतर या आश्रमशाळामध्ये अजूनही मी पण मंत्री होतो त्या खात्याचा सावेजी आपणात, अनेक पदं रिक्त आहेत, खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यात महत्वाची पदं रिक्त आहेत. त्या आश्रम सगळ्या शाळांमध्ये गणित म्हणजे मॅथ्सचं टीचर आहे, सायन्सचे टीचर, हे जवळपास 60% 65% रिक्त आहेत. हा विषय अत्यंत गंभीर आहे. त्या पोरांचं काय शिक्षण होणार आहे अध्यक्ष? हा महत्वाचा असल्यामुळे आपल्या माध्यमातून हीच पदं या आश्रमशाळातील महत्वाची रिक्त असलेली पदं आपण भरणार आहात का, किती कालावधीत भरणार आहात, एक प्रश्न. दुसरा प्रश्न, मी त्या खात्याचा मंत्री असताना आम्ही कॅबिनेटचा निर्णय घेतला होता 72 वसतिगृह सुरू करायचं. त्याला तुम्ही पुढे नेणार होता पण ते अजूनही थांबलेलं आहे. ओबीसी साठी स्वतंत्र वसतिगृह नाही अध्यक्ष महोदय, सामाजिक न्याय विभागाचे वसतिगृह आहे, तिथे 5% ओबीसी समाजासाठी विद्यार्थ्यांसाठी तरतूद आहे, ती पण होत नाही कारण त्याच समाजाला न्याय मिळत नाही. या मुलांनी जावं कुठे, कुठे राहावं, कशी शिकावे? म्हणून इथे उपमुख्यमंत्री महोदय आहेत, आपल्याला विनंती आहे की हे सत्र आता चाललेलं आहे, डिसेंबरमध्ये आम्ही आलो, आपणही बोललात, अनेकांनी बोललेत, मुख्यमंत्रीही बोललेत, 2-3 मिटिंगा झाल्यात मुख्यमंत्री महोदयाबरोबर ओबीसी विभागाच्या आणि त्या ठिकाणी सांगितलं गेलं की आम्ही लवकर या सत्रापासून सुरू करतो. तुम्ही पण बोललात सत्र सुरू करतो, पण अजूनही सुरू झालंय. ही फाईल आहे कुठे मग?
सुरू होत नाही? ओबीसीवर का अन्याय करताय? म्हणून मला तुम्हाला विनंती आहे की अध्यक्ष महोदय, ही 72 वसतिगृह आपण सुरू करणार आहात की नाही? करणार असाल तर मग कधी करणार आहात? आणि नाही तोपर्यंत या वर्षामध्ये स्वाधार योजनेचा लाभ आपण सगळ्यांना दिला. समाज कल्याण देतो, आदिवासींना देतो, आता आपण मराठा समाजाला पण लागू केला. त्यांना पण आनंद आहे, दिलं पाहिजेत गरीब मराठा. ओबीसीने काय तीर मारला, काय गोळा मारला? त्यांना का देत नाही स्वाधार योजना? घोषित करून ओबीसींना न्याय मिळाला नाही. अध्यक्ष महोदय, ओबीसीची या वर्षी स्वाधार योजनेचा लाभ देणार आहात का? वसतिगृह यावर्षी सुरू होणार आहेत का? आणि नसेल यावर्षी म्हणजे आता 2-3 महिने राहिलेत पुढच्या सत्रासाठी, त्यावेळेस सुरू करा. पण यावर्षी तरी स्वाधार योजनेचा लाभ ओबीसी विद्यार्थ्यांना मिळावा, द्यावा, ही माझा पहिला प्रश्न. अध्यक्ष महोदय, दुसरा प्रश्न असा आहे की जे तुम्ही शिष्यवृत्तीमध्ये मागच्या वर्षी मी माननीय उपमुख्यमंत्र्यांच्याकडे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यामध्ये बोललो, त्यावेळेस ते 100 बाहेर शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना, 20 विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळाली. नाहीतर ती शाळा त्यांना तर म्हणजे फॉरेनची स्कॉलरशिप न मिळाल्यामुळं त्यांना येऊ देत नव्हते, एक्झामला बसू देत नव्हते. तातडीनं आपण उपाययोजना मी सांगितल्यानंतर झाली. तुम्हाला माहित आहे त्या पोरांचे काय ओरड होते. तिकडचे पोरं आता परतीला पैसे नव्हते, कर्ज काढून आई वडिलांनी त्यांना तिकडे पाठवलं होतं, ते पैसे मिळाले नव्हते. त्यामध्ये सुद्धा निर्णय 100 संख्या आहे, लोकसंख्या. दुसरा प्रश्न असा आहे की किमान 100 मुलांसाठी आपण फॉरेन स्कॉलरशिप लोकसंख्या लक्षात घेता सुरू करणार आहात का? तिसरा प्रश्न महत्वाचा आहे माननीय शासनाला, अध्यक्ष महोदय, उत्तर घेऊ. आपण तिसरा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे की तुम्ही सर्व सारथी, भारती, महाज्योतीचा सर्व समानता आणायचा निर्णय घेतला. हे कसं शक्य आहे? सगळ्यांना तुम्ही पीएचडी साठी जे काही फेलोशिप देत आहे त्यामध्ये 200 विद्यार्थी, मराठ्यांना 200 विद्यार्थी, समाज कल्याणच्या विद्यार्थ्यांना 200 विद्यार्थी, दलितांना, आदिवासींना 200 विद्यार्थी, ओबीसीना 200 विद्यार्थी. ओबीसीची संख्या आता 52% आहे, त्यांनाही 200. सर्व योजना समान कशा होऊ शकतील? म्हणून माझी विनंती आहे की लोकसंख्येवर आधारित, लोकसंख्या त्या कॅटेगरीचे लक्षात घेऊन या सर्व ज्या आपण मंडळ आहेत यांना निधी उपलब्ध करून देणार आहात का? हा माझा प्रश्न. अध्यक्ष अध्यक्ष महोदय, सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी जो प्रश्न विचारला होता की पदांचा, तर आपण जवळजवळ 282 पदांना ऑलरेडी वित्त विभाग आणि कॅबिनेट मधून मंजुरी मिळालेली आहे. आणि त्यामुळे त्या प्रत्येक शाळेला जे 2 म्हणजे सायन्स आणि मॅथमॅटिक्सचे जे टीचर्स होते त्यांच्या भरतीची आपल्याला परवानगी मिळेल. ती प्रक्रिया सुरू आहे. लवकरात लवकर 282 पदं भरली जातील सगळ्या आश्रमशाळेमध्ये. त्या ज्यांच्याकडे मॅथमॅटिक्स आणि सायन्सचे आहे तो विषय आपण ऑलरेडी मार्गी लावलेला आहे. दुसरा आपण 72 हॉस्टेलचा विषय काढला. माननीय साहेब, ऑलरेडी त्याच्यातले 52 हॉस्टेल आम्ही पोझिशन मध्ये घेतलेले आहेत. त्याचं सगळं आता आमच्या हे चालू आहे आणि माझ्या हिशोबाने त्याचं फर्निचर आणि हे पण आमचं आम्हाला गॅरंटी आहे की जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आम्ही हे सगळे हॉस्टेल सुरू करू शकू. आणि जसं तुम्ही म्हणले पुढच्या अकॅडमिक इयरमध्ये सगळ्यांना त्याच्यामध्ये व्यवस्थित राहायला व्यवस्था 52 ठिकाणी. फक्त शहरी भागामध्ये जसं मुंबई झालं, पुणे झालं, जिकडे रेंट खूप जास्त आहे त्याच्यामुळे तिकडे आम्हाला हॉस्टेल्स मिळाले आणि त्याचा पण आम्ही प्रस्ताव पाठवलाय. एक मिनिट, त्याच्यावर बोलतो ना सर, त्याच्यावर पण बोलतो की हे म्हणजे हॉस्टेल्स आहे त्याच्यासाठी पण आम्ही आता वित्त विभागाकडे आणि हे काढले की बाबा या ज्या शहरी भाग आहे जसं मुंबई असेल, ठाणा असेल, पुणे असेल, हे जे उरलेले हॉस्टेल्स आहेत ते त्या भागातले, तिकडे भाडं जर वाढून मिळालं तर ते पण आम्ही आमच्याकडे आम्ही ऑलरेडी आयडेंटिफाय करून ठेवलेले आहेत बिल्डिंग्स. फक्त ते भाड्याचा विषय आहे तो मार्गी लावून या आठवड्याभरात त्याला पण आम्ही निर्णय करू. दुसरं एक मिनिट साहेब, माझं पूर्ण होऊ द्या ना साहेब, मला उत्तर पूर्ण होऊ द्या. तुम्ही बोला ना, तो यांची पहिले विरोधी पक्ष नेत्यांचे जे उत्तर आधारचा आपण सर म्हटला तर तशी आधारची योजना पण ऑलरेडी स्वाधार नाही सर, ह्याची जी आहे ती आधार आहे. स्वाधार तिकडे, इकडे आधार. त्या योजनेला आधार नाव दिलेलं आहे. तर म्हणजे आम्ही त्याला सावित्रीबाई फुले असं ते देणार आहोत. फक्त आता एकदा मान्यता आली की ते आधार योजनेचं पण साहेब पूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. अंतिम टप्प्यात आहे. GR मोस्टवाले आज किंवा सोमवारपर्यंत GR निघेल आणि 21,600 विद्यार्थ्यांना आधारच्या माध्यमातून सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात 600 विद्यार्थ्यांचा या हिशोबाने. शेवटचा प्रश्न घ्या. एक मिनिट सर, एक मिनिट, अजून एक उत्तर राहिलं, संपलं नाही, थांबा. एकच उत्तर राहिले तेवढं परदेशी पूर्ण होते. मग माझं उत्तर बोला सावे साहेब, बोला. मला जे विचार सावे साहेब बोला.
अध्यक्ष महोदय, विरोधी पक्ष नेत्यांनी एक जो प्रश्न विचारला होता की विद्यार्थ्यांना जे परदेशी शिष्यवृत्तीचा विषय होता, साहेब 50 विद्यार्थी होते, त्याचा पण आता आपण 75 विद्यार्थी केलेले आहेत आणि ह्यांची शिष्यवृत्ती आता सगळ्यांची आपण दिलेली आहे. मध्ये थोडेसे वित्त विभागामध्ये हे होतं, पण आता सगळ्यांची शिष्यवृत्ती परदेशातली आपण क्लिअर केलेली. धन्यवाद. बोला. मंत्री महोदयांची आज तयारी चांगली आहे, मागच्या अधिवेशनापेक्षा खूप चांगली तयारी करून आलेली आहे. ते अपेक्षा आहे की सगळ्या मंत्र्यांनी अशीच तयारी करून यावं. फक्त एकच शक्य अशी आहे की तुम्ही फर्निचरच्या बाबतीत जानेवारीपर्यंत फर्निचर देतो, फार चांगलं बोलले की जानेवारीपर्यंत फर्निचर देतो, इतकं ठोस बोलले. तसं जे काही पदं भरायची आहे ते लवकरात लवकरला काय अर्थ आहे? त्याला काही ते घाला, लिमिट घाला आणि संपवा विषय तो. सर, जी 282 पदांचं आहे त्याचा ऑलरेडी प्रोसेस सुरू झालेला आहे. खालून प्रस्ताव आल्याबरोबर इमिजिएटली सगळ्यांच्या आम्ही त्यांना सांगितलं. साहेब, अध्यक्ष महोदय, साहेब ठीक आहे झालं. करतो, मला काय, त्यांनी खालून शाळांनी प्रस्ताव पाठवले पाहिजेत ना. शाळांनी प्रस्ताव पाठवल्याबरोबर आम्ही त्याला मान्यता देऊ. ठीक आहे मंत्री महोदय. 1 महिन्यात आमची करायची तयारी आहे. शाहजी बोला. अध्यक्ष महोदय, इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राज्यामध्ये जे VJD ची वसतिगृह चालवतात, या वसतिगृहातल्या विद्यार्थ्यांना प्रत्येक परिपोषण अनुदान म्हणून 1500 रुपये आपण अनुदान देतो. आणि राज्यामधल्या जे मागासवर्गीयांची वसतिगृह आहेत याच्यामध्ये 3800 रुपये ते 4800 रुपये जिल्ह्यांनी हा वेगवेगळं अनुदान आपण देतो. मला या ठिकाणी सन्माननीय मंत्री महोदयांना या ठिकाणी प्रश्न विचारायचा आहे की शासन वेगवेगळ्या संवर्गातल्या वेगवेगळ्या जातीमधल्या लोकांना आपण बायस करतो काय? VJDच्या विद्यार्थ्यांना प्रतिमाह फक्त 1500 रुपये आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 3800 रुपये ते 4800 रुपये. तर हे परिपोषण अनुदान वाढवणं गरजेचं आहे. याच्याबद्दलचा निर्णय संबंधित विभाग मंत्री महोदय कधीपर्यंत घेतील आणि मागच्या 3 वर्षापासूनचं जे अनुदान थकलेलं आहे ते कधीपर्यंत अदा केलं जाईल याची माहिती मंत्र्यांनी आम्हाला द्यावी. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी जो विचारला, मी तपासतो. माझ्या हिशोबाने सगळ्याकडे सेम हे आहे, कारण की आपला निर्णय असा झाला होता, चीफ सेक्रेटरीच्या अंडरमध्ये मीटिंग झाली की जे सगळ्या डिपार्टमेंट म्हणजे 4ही डिपार्टमेंटला सारथी असेल, भारती असेल किंवा TAJ असेल त्याच्यामध्ये सगळ्यांकडे समान हे करायचं. पण जर फरक असेल तर नक्कीच तपासून त्याच्यामध्ये कारवाई केली जाईल किंवा जे काय हे करायचं ते करू. आणि थकीत अनुदानाबद्दल मी ऑलरेडी उत्तर दिलंय की ऑलरेडी जो 180 कोटी रुपये 225 पैकी आम्ही वितरित केलेले आहेत. बाकीचं पण आल्याबरोबर ताबडतोब ते करून देऊ. प्रश्न क्रमांक 3.